नमस्कार श्रोते हो, दीपक रिगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शहाजीराव भानुदास बळवंत यांची भिंगर ही कादंबरी आणि आज भाग 14वा. शंभू गावी आहे हे समजताच शंभूचे दोघं भाऊ 8-15 दिवसांच्या रजा काढून गावी आलेले. त्यामुळं वस्तीवर माणसांचा वावर सुरू झालेला. गावातली शहाणी करती सवरती माणसं रानात शंभूच्या वस्तीवर येऊन बसू लागली. शंभू बिथरला. गावकरी वस्तीवर आले की शंभू शिवारात. ही गावकरी त्याच्या मस्तकात बसलेले. त्यांचा सहवास नको नकोसा वाटायला लागलेला. बरं झालं या सगळ्या कोटाण्यातनं शंभू सही सलामत बाहेर पडला. कोणतरी गावकरी बोलला. शंभूच्या मस्तकात भडकाच उडाला. शिवारात निघालेला शंभू धरून फिरवल्यासारखा मागं फिरला. कोण बोलले? कोण बोललं? अरे सलामत न सुटायला मी काय कोणाचा खून केला होता? जबरी केली होती? काय गुन्हा काय होता माझा? असला तरी माझा मी भोगला. या पंचायती हे गावकऱ्याला कशाला हव्यात? आमचा हा विकास तुम्हाला बघवत नव्हता हे कळतंय. याद राखा, इथं वस्तीवर आला ना तर नीट बोलायचं, नीट बसायचं, नाही तर बोलायला नका. नास्त्या चौकशा करू नका, त्यांनी त्रास होतोय मला. शंभू तावातावानं बोलत होता. त्याचे वडील आई त्याला थोपवत होते, समजावत होते, पण शंभू कोणाचं ऐकतच नव्हता. अगं आई, हे लोक आपल्या वाईट हवे, कपटी आहेत. हे माझ्या भावांना सांगत होते, रानाच्या वाटण्या करा, इस्टेटी वाटून घ्या. माझं दोघंही भाऊ त्यांच्या बायला हित हजर आहेत. द्या वाटून त्यांना वडिलोपार्जित इस्टेट. माझ्या कामाईच्या पैशातून उभं केलेले हा ऐश्वर्य माझं एकट्याच आहे. शंभू बोलला आणि चुलीपुढे बसलेली श्यामल उठली, लगबगीनं बाहेर आली. शंभू कोणाचंच ऐकायला तयार नव्हता. त्याचं शरीर रागानं थरथरत होतं. श्यामल पुढे गेली. तिने शंभूच्या हाताला धरून घरात घेऊन गेली. शंभू शांत झाला. आलेले गावकरी वाटेला लागलेले. आता हा चहा कोण पिणार तुम्ही गेल्या हो? पीक तूच त्या सांब्याला पार. सुखदुःखाच्या 4 गोष्टी कराव्यात म्हणून आलो होतो, त्यांनी केला आमचा अपमान. अहो या बासा चहा घ्या. मान अपमानाच्या गोष्टी आपलं म्हणून आलेल्या माणसात कराव्या. शंभूच्या जागी तुम्ही असता तर. अहो जो दुखावलाय म्हणून तो सारखा टाळतोय माणसांना. आता हे तुम्ही वळखून बोलायला पाहिजे होतं ना. या हा चहा घ्या मग जा. शंभू असं का वागला याचा विचार करा की. बाई, आता तुम्ही आम्हाला ज्ञान द्यायला लागला रे. अहो आपलं म्हणून आम्ही विचारपूस करतोय. अहो आमच्या गावचा माणूस आज त्याच्या प्रसंग होता, उद्या आमच्या येणार नाही का? माणसानं माणसात राहावं. माणूस की सोडून चालत नाही. माणूस माणसाच्या कामी येतो का नाही सांगा की तुम्ही. अहो शहर गावात वागता की तुम्ही. नाही खरंय तुमचं. खरं तर माणूस माणसाच्या कामाला येतो. एकटा शंभूचा मामा या शंभूच्या घराच्या पाठी उभा राहिला त्यावेळी तुम्ही कोण कसं दिसला नाही हो मला? तुमच्याही ओळखीचा त्यावेळी फायदा झाला असता का नाही? श्यामलने त्या माणसालाच विचारलं. हा खरंय तुमचं, पण आमच्या एवढ्या कुठ्या मोठ्या ओळखी कसे असतील आमच्या ओळखी? आमची ओळख लय झाली तर गावातल्या कारभाराची. अहो सरपंचाकडे काय काम असलं तर गावातल्या एखाद्या ओळखीनं करून घ्यावं लागतं की आमसने. साधं शाळेतल्या पोराच्या जातीच्या दाखल्याचं काम आमच्या जरी होत नाही. आता शंभू आपला म्हणून त्याच्या संकट 4 गोष्टी बोलाव्या, त्याच्या मनाचा ताण कमी करावा म्हणून आम्ही येतोय, तर हा वेळ निघून जातोय शिवारात. आता तुम्ही सांगा याचं हे वागणं बरोबर आहे का? खरंय तुमचं, तसं त्याचं बी खरंय. बोलता बोलता त्याच्यावर आलेल्या प्रसंगाची कोणी आठवण करून दिली तर त्याला दुःख होतंय, म्हणून तर तो तसा एकलकोंडा झाला. दुसरं काय नाही हो. आम्ही कशाला जे घडले, ज्याचं काळ कोळसं झाले त्याच्याबद्दल बोलू म्हणा. पण हे त्यानं चुकीचा विचार केलाय. माणसा संकट बोलल्यावर त्याला त्या गोष्टीचा विसर पडणार आहे का? अहो एकटा त्याच विचारात राहिला, कोणी काय बोललंच नाही तर तो एकटा पडत की बाई. तापलेल्या उन्हात थांबून गावकरी बोलत होते. त्यांना श्यामलनं दारातल्या नांदुरकीच्या सावलीत बसवून चहा, मुंबईची बिस्किटं दिली. त्यांच्याबरोबर बोलत बसल्यावर शंभू उशिरानं बाहेर आला. गावकऱ्यात येऊन बसला. तरी कोणी काय बोले ना. गावातला म्हातारा बुवा पुढे आला.
त्यांनी शंभूचा हात हातात घेतला, त्याच्या पाठणीवर थाप मारली. अरे लेकरा शंभू, आमचं काय चुकलं असेल तर सांग ना बाबा. अरे तू आमचा, आम्ही तुमचं. आमच्या गावचा एक माणूस मोठा होतो, गावाचं नाव काढतो, ही काय गोष्ट साधी नाही बरं का. तुझ्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो म्हणून गाव तुला भेटायला येतंय आणि तू असं तोंड दडवतो कशासाठी. म्हातारबुवा शंभूजवळ बसून बोलत होता. तवर वस्तीच्या मागणं बुवाच्या वयाचा म्हातारा भिंगरवर लोकर कातत पुढे आला. लोकरीचा मऊ पिंजलेला गोळा, लोकरीचे अनेक धागे. भिंगर फिरली, गतिमान झाली की सुटे धागे एकजीव होत होते आणि लोकरीचा ताकदवान धागा निर्माण होत होता. त्याच्याकडे शंभू डोळ्यात प्राण आणून बघत होता. अरे तो आपला बाजाबाई ना, थकलाय तो, वेळ जात नाही म्हणून लोकर कातत असतोय भिंगरवर. बुवानं सांगितलं. भिंगर गती दिली की फिरते, गतिमान होते. लोकरीचे सुटे धागे एकजीव करून मजबूत धागा तयार करते. प्रत्येक धनगराच्या घरात ही भिंगर, तिच्याबरोबर धनगरच. धनगर मेंढरं घेऊन प्रवासाला निघतात. जगवण्याच्या निमित्तानं गाव देशाचा प्रवास करतात. त्यांना माणसाच्या वागण्याचा केवढा अनुभव. मान अपमान त्यांना स्पर्श सुद्धा करत नाही, हेच खरं. ती भिंगर बघता बघता शंभू हसला. त्यांनी बसलेल्या सगळ्यांकडे नजर टाकली. उद्याला मंगळवार, आपल्या देवीचा मायाक्काचा वार. उद्याला देवीच्या नावानं भटार करू. आपुलकीनं सगळ्यांनी यावं, बोलता येईल, मन मोकळं करता येईल. शंभू त्या सगळ्यांना म्हणाला. आता कसं हे बेस झालं बघ. अरे कोण काय बोलतंय त्याच्याकडे द्यायचंच नाही ना. आपल्या कामाचं असेल तेवढं ऐकायचं, कोणाला दुखवायचं नाही. चल आता आम्ही निघतो. नाही असं कसं हवं, दुपारच्या जेवणाची वेळ होती, सगळे जेवण जावं की. तू काय अडा आहे का कोळ आहे. अरे नको नको शंभू, 20-25 माणसाचा स्वयंपाक म्हणजे काय खेळ वाटलोय. अरे खेड्यातली माणसं आहे ती, जेवायला भारी असत्या, तुला ठावाय की. हा म्हणून तर आपली बातच केलाय का पोडवर. शंभू बोलला तसं सगळी खळखळून हसली. ज्यांच्यावर नांदरुकीची सावली ढळली होती ते 4-5 जण सावली देऊन बसले आणि हुक्के आल्यागत लोंढे वस्तीवरच्या रामानं कानावर हात ठेवला. अरे हो असं म्हणून सुंबरानं गायला सुरुवात केली. तसं त्याला सगळ्यांनी साथ दिलेली. अडाणी अनघड मुखातनं देवाची नामावली दोरीत ओवलेल्या मण्यासारखी बाहेर पडायला लागली. शंकर गणपतीपासून सर्व देवांना नमन करून रामानं पुढं गायला सुरुवात केली. तवर तालीच्या रानातून शंभूचा चुलता ढांगा टाकत वस्तीवर आला. उभं राहून त्यांनी इकडं तिकडं नजर फिरवली. ओढून बसवल्यासारखा शंभूच्या जवळ येऊन बसला. काय शंभू राजे, चुलत्याला फार विसरला की तू. आता ते कसं काय म्हणताय. तर काय 2 रोज झालं येऊन, आम्हाला काय खबर नाही काय नाही. सकाळी ती रोजगारीत कौशल्य बोलली तेव्हा तू आल्याचं कळलं. अरे तुझी चुलती पण आली. सांच्याला सगळी येते. नाही तर असं कर ना, तू चल की आमच्या वस्तीवर. भाऊ हे आमचं तुमचं कधीपासनं वाटण्या जमिनीच्या झाल्या, तो माणसांच्या मनाच्या नात्याच्या नाही झाल्या ना. तेव्हा हे माझं तुझं म्हणायची भाषा बंद करा. मला काय तिथं काय तिथं काय कुठं बी सारखायचे. पण इथं गावातली माणसं येतात, त्यासनी भेटायला पाहिजे की. तिकडं आलो होतं गाववाल्यांचा घोटाळा होणार. बाळू भाऊ, पोरं नियमानं नोकरी करतात, पैसा पाठवतात का नाही. हे बघ तू होता म्हणून सगळं पैजवार मार्गी लागलं. पोरं शिकली, नोकरीला लागली. लय मोठं काम केलं बघ. एक मनात मात्र राहिलं, कारभारी दुरावला. खरं माझ्या मनात वेगळं निघायचं नव्हतं, पण तुझ्या चुलतीचा स्वभाव मांडला. तिच्या बी मनात नव्हतं खरं, पण भावकीतल्या बायकांनी तिचं डोसकं बिघडवलं. बाळू भाऊ झालं ते बेस झालं म्हणायचं. निदान जबाबदारीनं वागायला लागलं. वेगळं राहणं, आपल्या मनाप्रमाणे वागणं, माणसाला स्वतःचं म्हणून अस्तित्व असताना ते ठळक करायची संधी मिळती. ती संधी तुम्हाला मिळाली. कारभारीपणाला काय श्वासावं लागतंय याची जाणीव तर झाली का नाही तुम्हाला. शंभू तू म्हणतो ते अगदी खरे बघ. कामकरी होणं सोपं आहे बघ, पण कारभारी होणं लय अवघड आहे.
घरातली बाहेरची या सगळ्यांची मर्जी राखून परपंच चालवणं लय अवघड आहे. अरे मेंढक्या होतो ना तेव्हा बरं होतं. रानातून आलं, तुकडा खाल्ला, निवांत झोप लागायची, कसली चिंता नसायची. बरं चुलता पुतण्याचं असं बोलणं बराच वेळ चाललेलं. गावातली करती माणसं आपापसात बोलत होतीच. अरे आता पुतणे आहे म्हणून काय धरून बसायचं का? तू घरातला कवा बी चळका हाणाय घावल, आमचं तसं काय नाही ना बाबा. भिंगर फिरवता फिरवता बाजाबा बोलला तवर पर्वतीनं आवाज दिला, चला उठा बरं, चोळा भरून घ्या, जेवायला वाचा चला. खड्यावर पाखरांचा थवा उतरावा तशी सगळी वस्तीवर जमलेली माणसं रांजणावर गोळा झाली. हाताला घावल त्या भांड्यानं रांजणातलं पाणी घेऊन चोळा भरल्या बसले ताटावर. ताटात वाढलेल्या भाताचा खमंग वास नाकाला चावला. अरे वा, आंबे मोहराचा भात आहे वाटतं. नाही नाही, आंबे मोहर नाही, याला बासमती म्हणते. शहरगावची बरीच लोक असं तांदूळ पसंत करतात. नाही, ह्याची चव झाकाच आहे बरं का. जेवता जेवता बाबाजी लवटे बोलला. सगळीच त्याच्याकडे बघायला लागली. भुकेपोटी बाकीची पुढ्यात वाढलेलं चवीनं खात होती. अरे बाबाजी अगोदर खाऊन घे की, तुला चौकशा करायची लय बारीक पोळी बरं का. कुठली साड कुठं पिकती, तुझं तोंड आहे ना कातड्याचं आहे म्हणून टिकले, मातीचं असतं तर फुटला असतं बघ. मोहर बघून काकी आणि जेवण झाल्यावर बोल, टचका लागल. बुवा असं बोलला तवा कुठं सगळ्यांची बडबड बंद झाली. पुर्र फरक फुर्र असा एक नाद वातावरणात भरलेला. भात आमटी ही माणसं फुरका मारून फुरकून खात होती. शेवंता श्यामल हातात भाताचं आमटीचं भांडं घेऊन आग्रह करून वाढत होती. बाळूभाऊनं वाटीवर आमटी पाण्यासारखी घटाघटा पिऊन घेतली तवर शंभूची आई पोळ्याचं टोपलं घेऊन आली. खरपूस भाजलेल्या पोळ्यांचा खमंग वास, वर्ण गुळवणी. अरे वा वा वा, पोळ्या गुळवणी, पोळ्या लाटल्या का वा, बाईला ह्या बायका सुगरणी हायते तर. किसन चौगुले म्हणाला, तुझ्यासारखं नाही, सांजचं जेवायचं आमतान देतो ते टिपणालाच पंक्ती बसवतो. अरे ह्या मुंबईच्या पाहुणीनं भात आमटी सांगितलं खरं, पोळ्या लाटले झपात्या लागू दिला नाही, जकास जकास स्वयंपाक केलाय. लोक जेवत होते, केलेलं अन्न नावाजून खात होते. कोणी गुळवणी पोळी कुस करून वर तुपाची धार मागून घेत होतं, तर कोणी आमटी वाडा म्हणून सांगत होतं. शंभू एका जागी उभारून बघत होता. बऱ्याच दिवसानं हा आनंद, मनाचं सुख तो भोगत होता. एखाद्याचं ताट इथं दिसलं की सूचना देत होता, इथं वाडा, पोळी टाका ताटात, आमटी वाडा. शंभूच्या पुढ्यात त्याच्याच गावातली करती सवरती जाणती अजाणती माणसं जेवत होती. एक अवीट तृप्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांचा आनंद शंभूचा आनंद द्विगुणित करत होता. त्यांना बघून शंभूचं पोट भरल्यासारखं वाटत होतं. आपल्या गावची आपली ही माणसं भोळी भाबडी, त्यांची ही भोळी भाबडी आपुलकी, आपलेपण, मोकळं मन किती अपूर्वाई आहे. त्यात आपण मात्र उगाच कारण नसताना त्यांना टाळत होतो. ते एकटेपण किती जीवघेणं होतं. आपलं आपण पुढत राहणं. 2-4 दिवस रानातल्या झाडाझुडपात घालवून काय मिळवलं? खरंच माणसात राहिलं तर माणुसकी मिळते, माणसांची पारख करता येते. माझीच मला पारख करता आली नाही तर या भाबड्यांची काय करणार? शंभू विचार करत उभा होता. सगळ्यांची जेवणं झाली होती. हातावर पाणी घेऊन गावातली माणसं निघाली. शंभू आता निघाव का? पोट भर जेवलो, समाधान झालं तर जाकाच भेद केला जेवणाचा. मंगळवारी चूल बजावता द्या. खाऊ दे की माझ्या माणसांना. एक मात्र अटे, घरची एक बाई स्वयंपाकाला येऊ द्या. का बरं? आम्ही येऊ की? अरे हे घरचं कार्य आहे, सगळ्यांनी मिळून करायचं. आणि ते करताना लहान मोठं नाही बघायचं, मानपान बाजूला ठेवून करायचं असतंय. आता तू घरात बसायचं नाही, आमची बे राम आहेत, बघ की काय असं तर सूचना कर आम्हाला. आता आपलं गाव बागायत झालंय, फळबागा भाजीपाला करायला लागलंय, बघ तरी फिरू. माय हक्काचा भंडारा झोकात पार पडलेला. भंडाऱ्याच्या जेवणाची गावात बोलबाला झालेली. गावातल्या माणसांना पर्वती लवटे थोर माणूस वाटायला लागला. गावकरी आवर्जून शंभूला आपल्या घरी वस्तीवर बोलवायला लागले. आवडीनं आपली रानं दाखवत होते. बघा शंभू, हे असं करतोय, काही कमी सरस असलं तर सांग. तुमचं तुम्ही करताय ते बरोबर करताय.
पण ह्या रासायनिक खताचा वापर जास्त करू नका. आपल्याकडं पाळीव जनावर आहे, शेळ्या मेंढ्या यांचं लेंडखत, जैविक खत याचा वापर जास्त करावा. त्यामुळं जमिनीचा पोत वाढतो, पिकं चांगली येतात, प्रत्येक पीक सोन्यासारखं दिसतंय. काल पाहिलेली द्राक्षाची बाग ती मोडून जर फळभाज्या केल्या तर चांगला पैसा गावल. आज शहराकडं फळभाज्या पालेभाज्या यांना मागणी. इथली पिकं शहरात गेली पाहिजेत. वाहतुकीचे मार्ग आता सोपे झाले. शंभू सांगत होता, बाकीचे शेतकरी शांतपणानं ऐकून घेत होते. कोणाला वाटलं तर अडचण सांगत होता. शंभू लगेच त्याच्यावर सोपा मार्गही सांगत होता. गावकऱ्यांची एक समजूत झालेली की शंभू ज्ञानी माणूस, त्याला सगळंच माहिती आहे, म्हणून तर त्यांनी आपली रानं चांगली वाढवली, झोपली. तो विचार करून पिकं घेतो. जनावरांचा राबता वाढवून चांगली खतं रानात टाकतो. यापुढं त्याच्या विचारानं पिकं घ्यावीत असा ठराव गावानंच केलेला. 15-20 दिवसात शंभूनं गावातली बरीच रानं बघितली. योग्य तो सल्ला दिला तरी गावकऱ्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी शंभूला विनंती केली, हे बघा शंभू साहेब, आम्ही माणसं जमवतो, त्यांना तू प्रगत शेतीचं हे गीत सांग. हे बघा, मला तुम्ही साहेब म्हणू नका, मी तुमचाच आहे. तुमच्यासाठी काय करू ते सांगा. मी सांगतो ते तुम्ही दुसऱ्याला सांगा, झालं. अरे पण आमचं ऐकून घेत नाही कोणी. असं करा, आमचे मामा आहेत ना, त्यांना घ्या बोलवून. माझ्यापेक्षा ते तुम्हाला चांगलं सांगते. हा, हे बरोबर आहे म्हणा. तुझा मामा 12 गावचा मुंजी आहे. आज इथं तर उद्या कुठं असेल त्याचा बापाच नसतो. एक मात्र त्या बाजारानं मेंढ्याचं दांडगं खांड केलंय. 500-600 मेंढ्या ती जणून. हा, खरं आहे तुमचं. तुम्ही मेंढ्या शेळ्या वाढवायला काय हरकत आहे? नाही, त्याची हरकत नाही म्हणा, पण पहिल्याला चारवर राहणं राहिली नाही ना. लोकांनी मांडरानं सुधी पिकाखाली आणली ती. मोकळं रान ठेवलेलं नाही. बागाव तिकडं फळबागा उभ्या आहे, त्यात कोणी मेंढरं बसवत नाही. मग कसं चित्र वाढव? हे बघा, आता मी 1-2 महिन्यांनी गावाकडे येणार, त्यावेळी भेटत जावं. म्हणजे बैसवार रानातली पिकं बघून बोलता येते. असं नाही ना बोलता येत. एक मात्र लोकरीची पायदास करा, मेंढराची जोपास चांगली राखा. आपण धनगर आहे, मेंढ्या हेच आपलं धन आहे हे विसरू नका. मुलांना शिकवा, शहाणं करा. भेटेल त्याला शंभू आपल्या परीनं सांगत होता, मन भरून बोलत होता. या बोलण्यात शंभूच्या निलंबनाबद्दल किंवा त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांबद्दल गावात कुणीही बोलत नव्हतं. हा विषय सगळ्यांनी सोडून दिलेला, त्याची उजळणी कोणी करत नव्हतं. शंभूची रजा संपत आलेली म्हणताना गावातली समजूतदार करती माणसं शंभूला आवर्जून आपल्या घरी बोलवू लागलेली. नाना परी रांधून आवडीनं 2 घास घालून आपलेपणाची जपणूक केल्यासारखं वाटू लागलेलं. शंभूनं अनुमान करायचं सोडून दिल्यासारखं बोलवेल त्याच्या घरी आवडीनं जात होता. ताटात पडेल ते मनापासून आवडीनं खाऊन समाधान मानत होता. त्याला त्याचं गावातलं पहिलं दिवस आठवत होतं. भीड असेल त्या घरात पापड्या, भातोड्या, सांडगं वाढा म्हणून सांगत होता. ज्याच्याकडे या जिन्सा होत्या ते वाढत होते. शंभू या परपंचात सवड गावानं बोटवर सांडगं करून घालायचा दिवस गेला आता. अरे इथं मारायला वेळ नाही माणसाला, नुसते कष्ट मागं लागले बघ. पुन्हा डाव ये, तुझ्यासाठी करून ठेवायला सांगतो. आता हाय ह्याच्यात समाधान घे मानून. 2 दिवसांपासून पर्वतीनं तयारी चालवलेली. पालेभाज्या, फळभाज्या, फळं यांच्या टोकऱ्या भरून ठेवलेल्या. हे द्यावं का ते द्यावं असं शंभूच्या आईलाही झालेलं. तिने बारीक मोठ्या पिशव्या भरलेल्या श्यामलनं बघितल्या. आई, हे सगळं घेऊन जायचं म्हणजे ट्रक मागून घ्यावा लागेल की, आणि हे सगळं मिळतंय शहरात. अगं मिळत असेल बाया, नाही म्हणते का मी, पण हे ताजं आपल्या शिवारात पिकलेलं आहे ना व. माझी बाय शेजारी पाजारी माहेरचा वानवळा म्हणून द्यायचा. अगं पण वानवळा म्हणून हे इतकं सगळं कसं घेऊन जाणार आहे? अगं माझा जावई येणार आहे ना गाडी घेऊन. अगं आई, या वस्तू गाडीत ठेवल्या तुझ्या जावयाच्या, तर मग आम्ही बसायचं कुठं? गाडीच्या टापाव. या टिक्क्यातलं धान्य कमी कर, काय टिकणार नाही. आजचा ताजा उद्या शिळा होणार आहे. सामानाची आवरावर चालली होती तवर संपत वाघमोडे वस्तीवर पोच झालेला. बारीक डोळ्यानं इकडं तिकडं बघायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी. काय घोटाळा झाला? निघायची तयारी चालली म्हणती. आता उद्या दुपारी निघाव म्हणतोय. संपतांना बसा की चहा घ्या. 4 रोज राहिला तर नाही चालायचं बाई. थोरल्याच्या पोरीच्या साखरपुडा आहे. काय सांगताय? कुठं दिली पोर संपताना?
दिली की आपलं ते आठवडीत पोरगं चांगलं आहे, तिथंच काली शिपायची नोकरी बी आहे. मग छान केलं. आमचं बी नोकरीचं बघा, रजा संपत आली जायला पाहिजे. मंगळवारी कामावर रुजू होणं भाग आहे संपताना. मंगळवारी आज बिस्तरवार, म्हणजे 5-6 दिवस अगोदर जाऊन काय करणार? साखरपुडा रविवारी आहे, लग्न शिमग्यात धरायची. नाही तर असं कर, वस्ती उचल. तू गाव फिरला, वस्तीवाला नाही, म्हणून म्हणलं आपलं आपण जाऊन सांगावं. लवटे वाघमोडे जुनं सोयरपण आहे बघ आपलं. बघ की वस्ती कशी फुडारली, त्यात काय उन्हा वावगा असलं तर बोल. अरे समजून सांगावं, म्हणजे नव्या पिढीला थोडी समज येईल. पोरं समजून घेण्याजोगी आहेत की. संपत वाघमोडे आणि शंभू दोघंच बोलत उभे होते. त्याच्या भोवतीनं बसलेली गावातली इतर वस्तीवरची 10-15 पोरं उगं काही कळत नसल्यासारखे बसलेली. शंभूनं त्यांच्याकडे बघितलं तर शंभूची आई चहा घेऊन आली. शंभू जा की, खिनभर थांबून ये, तर आम्ही उरकतो. आई आताच काय बांधाबांध करू नका, संपत अण्णाच्या वस्तीवरनं आले बघू. चला रे पोरांना घेऊ जाऊन. संपत वाघमोड्या संकट गेलेला शंभूही 10-15 पोरं दुपारपर्यंत वाघमोड्याच्या शिवारात फिरली. शंभू तोंडाला फेस येऊसर बोलत होता. जास्त करून तो शिक्षण, मेंढी पालन याच्यावर जोर देत होता. फिरून पाय भेंडाळायला लागलं तेव्हा संपतच्या वस्तीवर पोटभर जेवून तिसरा पारी माघारी फिरला. 2 लग्न सरली आणि पल्ल्याड ढमाल्याच्या आंब्याखाली त्याची नजर गेली तसं पाल अंगावर पडल्यासारखा शंभू हल्ला. कोण आहे रे तू? आमचा संतू तर नाही? तर काय संतूच आहे. मग ती पोरं कोण? कोण म्हणजे तुम्ही ओळखले ना? तुमच्या मामाची पोरं नव्ह का? तिला भेटायसाठी तर संतू 1-2 महिन्यांनी येत असतो. असं आहे वय? चालायचं तरुण आहे. चालायचं म्हणून कानाड करू नका. संतू काहीतरी घोटाळा करून ठेवल, त्याला मांडवा घालून काढायचं बघा. वस्तीवर पोचेपर्यंत शंभू काही बोलला नाही. तावानं पाय उचलून घरी आला. पर्वती नांदुरकी खाली बसलेला. त्याच्याकडे बघितलं, पाणवीवर जाऊन पाणी घेतलं, पर्वतीच्या जवळ बसला. बापू, संतू कुठं दिसना? माझ्याबरोबर पण आला नाही. काय गेला असेल की राहणार, नाही तर गावात त्याला लय माहीत रे. आला तर घरात बसत नाही, भिंगर फिरवले फिरत बसते. म्हणजे त्याचं नोकरीवर लक्ष नाही म्हणा की? नाही तसं नाही, 2-3 महिन्याला येतो, भेटतो, 2 रात्री राहतो, बरं वाटतंय आम्हाला. बापू एक बोलू का? बापू बोल की. आता तू बोलायचं, करतायस, आम्ही ऐकायचं. मग संतूचं यावर्षी लगीन करू. नको कोण म्हणते? पोरगी बघ की एखादी. पोर बघायला कशाला? मामाच्या पोरी संकट लगीन करून टाका, जोडा फाई नाही. आता तू काळी म्हणून नाकारली, आता त्याच्या गळी तू बांधायचं बघतो का? बापू तिला काळी म्हणून नाकारली नाही, माझ्यापेक्षा वयानं लहान होती म्हणून नाकारली. आता मोठी असती तर तशी बारकी राहिली असते. बापू तसं नाही हो, तिच्या माझ्या वयात 10-12 वर्षाचं अंतर आहे. आपल्या संतूचं वय बसतंय. मग करा, तू मसली कसं पटतंय तसं करा. तुझ्या आईला तसं सांग. पण तुझ्या रजेचं कसं? काय अजून 15 दिवस रजा वाढवतो मी. पर्वती शंभू बाकलीत बोलत बसलेले. दिवस मावळाय गेलेला तवर संतू कवळाभर मोराची पिसं घेऊन आला. शंभूकडे बघून हसला. काय संतू, एवढी मोराची पिसं कुठं गावली? काय आपल्या रानात लय मोर येतात. पिसं मोराची का लांडोरीची? वाघमोड्याच्या वस्तीवर येताना ढमाल्याच्या तालीत मोर लांडोरीचा जोडा दिसला. जवळ जाणार होतो पण विचार केला, म्हणलं बसले बसू दे. मग काय तर रानाला भरपूर उत्पन्न झाले मोराचं. रानात खायला प्यायला मुबलक. तर काय, म्हणून तर नोकरी उचित नाही. लांडोरीच्या नादाला लागल्यात पोरं. संतू, मी काय बोलतोय कळतंय का तुला? कळलं असेल तर सांग. मामाची पोर पसंत आहे का तुला? तर लग्न कर. असं बाडग्यासारखं रानावानं पेटू नका. काय? शंभू बोलला तसा संतू खजील झाला. खाली मान घालून तसाच उभा राहिला. उद्या साखरपुडा करू, चालेल का? शंभू म्हणाला. कळ्या फुटल्यासारखा मनोमनी हसत खाली मान घालून संतू घरात निघून गेला. त्याला असं खुश झालेलं बघून शेवंता हसली. श्यामलच्या जवळ आली. कसा बघा की इकडं, संतू भाऊजी किती खुश आहेत. अगं खरं की, कोणाबरोबर न बसणारा, खोली धरून बसणारा संतू आज एवढा खुश, काय विशेष दिसतंय. श्यामल शेवंता बोलत होत्या तेवढा शंभू हात आला. आईच्या जवळ बसला. आईनं त्याच्या टक्कोरीवरनं हात फिरवला. आला व्यवस्थित जाऊन? आलो की. शंभू, अजून थोडी राजा वाढवली तर नाही चालायचं कारण? तर काय,
रजा वाढवण्यापेक्षा नोकरीत सोडतो आणि तुझ्याजवळ बसतो, म्हणजे आपली पोटं भरतेली तरी चालते. हाय काय त्या नोकरीत मस्त कमवून ठेवलंय की. अगं आई, तुझा बोळा स्वभाव का बदलणार आहे? तुझ्या म्हणण्याप्रमाणे रजा वाढवतो मी, संतूचं लगीनच करून जातो, मग तर झालं. अरे त्याचं लगीन करायचंय, पोरी बघायला नको आहे. अगं आई, पोरी मागं लागल्यात आपल्या संतूच्या, मग दुसऱ्या कशाला बघायच्या? तुझं आपलं काहीतरीच, माझंच काहीतरी होय. ए शंभू, साधारण कदा मस्करी नका करू, मी तुझी आई आहे, मेहुणी नाही. मग संतूचं लगीन करायचं ते मेहुणी बरोबर, मामाच्या पोरी बरोबर. अरे तुझा मामा कसला आहे, कुत्र्याचा मूत, तो आता मला राजी होईल. मी राजी करतो मामाला, त्याचं पाय धरतो, मग तर झालं. ते सगळं ठरलंय. बापून बाळूभाऊला निरोप देऊन पाठवला सुद्धा. उद्या सांच्याला जायचं, भावकीतल्या 4 घराला सांगा म्हणजे झालं. उद्या सकाळी आपण जाऊन साखरपुड्याचा बाजार करायचा. आता नानी येते, बाळूभाऊ येतोय, सकाळचं लवकर उरका म्हणजे झालं. तुम्ही पुढं जावा, मी मामा मामीला घेऊन येतो. त्याला कशाला आत्ताच, बसता बांधताना बोलू की त्याला. पोरीच्या अंगावर 2 डाग घालायला घ्या, बाकी साखरपुड्याची साडी कसली बी चालती. आमची श्यामल आहे ना, ती काढन की साखरपुड्याची कापडं. आई श्यामलला प्रत्येक कार्यात पुढाकार देणार, बहीण आहे ती माझी. शंभू मनापासून बोलल्याचं ऐकून श्यामलला फारच आनंद झाला. पर्वती सजालाही बरं वाटलं. पोरगा नाती जपतोय, मानलेल्या बहिणीला मानपान देतोय. माझं तुझं ओळखतं या सगळं पावलं, आता कशाची काळजी नाही. भावाच्या लग्नात शंभूनं पुढाकार घेतलेला, त्यानं मनापासून सगळं करायचं ठरवलेलं. ठरल्या दिवशी संतूचा साखरपुडा मोठ्या ITत झोकबाज करून शंभूनं लग्नाची तारीख ठरवली आणि मुंबईला जायची घाई केली. घाईघाईनं सगळ्यांचा निरोप घेतला. ठरल्या दिवशी श्यामलचा नवरा दिवस उगवायला गाडी घेऊन पर्वतीच्या दारातच उभा. सगळ्यांचा रामराम घेऊन शंभूला भेटला. चला मेहुणे, झाली का तयारी? भाऊजी आला तर 2-4 दिवस थांबाल का लगेच माघारी करताय? आता आलाय तर जरा थांबावं माणसानं, पाहुणचार घ्यावा, मग निवांतपणे निघावं. अहो ते नोकरदाराला जमतं, धंदेवाईक माणसाला नाही जमत बरं. तसं मागं बघणारं विश्वासातलं कुणीतरी पाहिजे. आम्ही दोघं बी धंद्यावर नाही म्हटलं ना का धंद्याची वाट लागलीच म्हणायची. टपरी होती तेव्हा धंद्यावर काय फिकीर नव्हती, आता हॉटेल केलंय म्हणल्यावर जबाबदारीनं कोणतरी धंद्यात नको का? आता हाय की तुमचा पुतण्या, एका दिवसात असा काय फरक पडणार आहे? आणि काय पाहुणं तुमचा किन्नर दिसत नाही. ट्रक आहे ना, तो त्याच्या ताब्यात देऊन टाकला, ड्रायव्हर केला त्याला. असं 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 पण त्याला मात्र लग्नाला बोला बरं का. आता लग्नपत्रिका गेला की येईल जोडीनं, म्हणजे त्याने लगीन केलं म्हणा की. आधी भानगड केली, म्हणजे प्रेम केली आणि नंतर लगीन केलं. श्यामलचा नवरा बोलला. संतू लाजल्यासारखा झाला, काय बोलावं त्याला कळना. मान खाली घातली, माणसातनं उठून बाहेर गेला. शंभू मात्र गालातल्या गालात हसला. काही न बोलता त्यांनी श्यामलच्या नवऱ्याला टाळी दिली, संतूला हाक मारली. संतू, जा बरं खाटकाकडनं किलोभर मटण आण, पाहुणे आले म्हणावं चांगलं मटण दे. नुसतं मटणच होय, त्याच्याबरोबर आणखीन काहीतरी असतं की, श्यामलचा नवरा म्हणाला. श्यामलचा नवरा बोलला आणि शंभूनं वडिलांकडे नजर टाकली. तसा पर्वती हसता हसता म्हणाला, इथं इंग्लिश नाही मिळत, हातभट्टीवाली आहे ती. मामा त्याची काळजी करू नका, येताना बैजवारी करून आलोय म्या. 2 शिसा आणलेत, नंबर 1ची विस्की. हे बघा आता ते काय माझ्या कामाचं नाही, माळ घातली मी, शंभू म्हणाला. श्यामलच्या नवऱ्याबरोबर सगळीच बोलत बसलेली. बोलता बोलता श्यामलचा नवरा रानमेव्याची चव घेत होता. त्याने डाळिंब कापलं, 4 दाणं तोंडात टाकलं. अरे चव झाकाच आहे, तिकडं शहर गावात असं ताजं फळ कुठलं मिळतं हो, कावा शेतकऱ्यानं तोडा केलेला. नाही तसं नाही, ही जात जरा न्यारी आणि भारी आहे बरं का. याला भगवा म्हणतात, भगवा. रंग फिका असला तरी चव न्यारी, अक्षी गावरान डाळिंबासारखी. पर्वती बोलत होता तोवर शेवंतानं चहा फराळाचा आणून त्यांच्या पुढं मांडलं. श्यामलनं सगळ्यांना चहा दिला. त्यावर शंभूची आई पुढं आली. तिने सगळ्यांकडे नजर टाकली. पाहुणं, आता असं करा, श्यामलला इथं राहू दे, बाळण झाल्यावर घेऊन जा. पहिलं बाळणपण माहेरी बाबा म्हणतात. अहो त्याला अजून टाईम आहे, 2-3 महिने. संतूच्या लग्नाला आलो ना का मग राहू दे, माझं काय म्हणणं नाही. मात्र मला उद्या सकाळी धंद्यावर हजर राहणं भाग आहे. तुमच्या पोरीनं नको एवढा उद्योग वाढवून ठेवलाय. आपली टपरी होती ते बरं होतं बघा.
हॉटेलचा धंदा, भांडवल रोज लागते, गिराईक धरावं लागतंय, चव कायम ठेवावी लागते. कोकणी येतो तो मासे मालवणी मसाल्याची ऑर्डर देतो. मटण खाणाऱ्याला कोल्हापुरी मसाला लागतोय. बरं, बार नसेल तरी गिराईक बाहेर पिऊन जेवायला हॉटेलात येतं, त्यांना घ्यावं लागतंय सांभाळून. म्हणून नोकरं सगळं जोडून नाही जमत. माझ्यापेक्षा श्यामल असलेलं धंद्याव तर सगळे आपापली कामं निमूटपणं करतात बघा. ते तुमचं तुम्ही बघा, पण माझ्या लेकीचं पहिलं बाळपण इथं तिच्या हक्काच्या माहेरी झालं पाहिजे एवढं मला कळतंय. अहो माझी ना नाहीचे. संतूच्या लग्नाला आलो ना का तिला इथं ठेवून जातो. पोरगं रांगायला लागल्यावर जाईल घेऊन, मग तर झालं. यांचं बोलणं चाललेलं त्यावर संतू मटण घेऊन आला. जाताना एकटा गेलेला संतू आणखी दोघांना घेऊन आला, त्यात बाळूभाऊ तिसरा. या सगळ्यांचा अंदाज करून त्यांनी 2 किलो मटण आणलेलं. मटण आणून त्यांनी आईच्या हवाली केलं. तसं शेवंता श्यामल पुढच्या कामाला लागले. बाळूभाऊ बरोबर असलेली त्याची बायको त्यांच्यात मिसळली. बाळूभाऊ यांच्यात सामील झाला. त्याचा संभून काढता पाय घेतला. तुमचं चालू द्या, पण बाळूभाऊला जास्त पाजू नका, त्याचा लवकर जातोय तोल. घ्या आता तू आमसनी सांग, माळकरी झाला नाही का तू? त्या दोघांचं तिघांचं इकडं झोकात पिणं चाललेलं. शंभू मात्र छताकडे बघत बसलेला. बघता बघता त्याची नजर लोकर काताईच्या भिंगरवर पडली. भिंगर एका वस्तूला आकार देता देता एक वस्तू बिघडवते. त्या बिघडलेल्या वस्तूतनं एका सुंदर वस्तूची निर्मिती करते. एक एक धाग्याचं लोकरीचं सूत तयार होतं. त्या सुताच्या धाग्याचा ताणाबाणा करून घोंगड्या, पासोड्या, शाली, उबदार कापडं तयार होतात. त्यातून माणसाच्या अंगातली ऊब धरून राहते. आनंद मिळतो माणसाला. हे होत असताना आपल्या गतीनं माणसाला पण फिरवते. किती वर्तुळातून पार व्हावं तेव्हा कुठं माणसाला कळतं चूक काय, बरोबर काय. पण हे विचार करणाऱ्याला, पर्याय शोधणाऱ्याला समजतंय. बाकीचे सगळे भिंगरच्या गतीकडे बघत बसतात. तिची गती आपल्यात सामावत नाही. भिंगर फिरताना किती वर्तुळ आपल्या भोवती निर्माण करतं. तिचा दांडा स्थिर दिसतो, पण तो गतिमान होतो. म्हणून तर पेळू, लोकरीचा पेळू एक एक लोकरीचा तंतू सोडून धागा तयार करते ही भिंगर. त्या धाग्याच्या विविध वस्तू विविध रूप घेऊन जगाच्या बाजारात येतात आणि आपलं अस्तित्व मोलरूप करून भिंगरचं अस्तित्व राखतात. खरंच ज्याच्या हाती भिंगर तो फिरतो घरघर, गतिमान होतो. आपल्या भोवतीच्या वर्तुळातून निर्माण झालेल्या विचाराचा धागा माणसाला माणूसपण आणण्यासाठीच उभा राहतो. त्यावेळी चुका शोधायच्या नाहीत. बरोबर काय याचा विचार करून झालेल्या चुकांची दुरुस्ती करावी आणि आपलं नवनवं रूप, नवं अस्तित्व घेऊन पुन्हा ताठ मानेनं उभं राहावं. माणूस म्हणून नाही, आता यापुढे आमिषाला बळ पडायचं नाही. मी भिंगर, माझ्यातला माणूस मी. शंभू खचाटून आरडला तशी सगळी त्याच्याजवळ आली. शंभूच्या आईनं मायाक्काच्या नावानं भंडारा उधळून त्याच्या कपाळावर लावला. काय झालं माझ्या लेकराला? काय झालं नाही मला, जे झालं होतं त्यातून पार पडलो, जरा विचार करत होतो एवढंच. बरं आता बसताय का जेवायला? ताट मांडू का? श्यामल माझ्यासाठी काय केलंय? वांग्याचं भरीत, फुलक्याची उसळ आणि दही. चालेल की. झाकासपैकी थोडी लसणाची चटणी वाढा म्हणजे झालं. ती चटणी तर रोजच असते तुझ्या ताटाला, पण आज मुद्दाम वेगळी चटणी केली. तिळाची वाटून केलेली चटणी शेवंतानं केली. तिळाचंच तेल वरतून घातलंय. अरे मग सगळ्याच्या ताटी लावा की जरा जरा. शंभू जरा तुटाक बसून जेवत होता. व्रतस्थ माणसासारखी त्याची अवस्था झालेली. त्याच्याकडं बाळूभाऊ सारखा बघत होता. त्याला काहीतरी बोलावं असं वाटत होतं, पण बोलत नव्हता. पुढं बघून जेव की, सारखं बघता येते. अगं बघतोय, पाण्यासारखा दारू पिणारा माझा पोरगा असा संतासारखा झालाय ना, ते बघतोय. त्यांनी माळ घातली, बाकीच्यासनी गाळाला लावलंय, आपण मात्र ना मानेरळा झाला. बरं बरं जेवा बघून, नाही 10 वर झाला असं तर. झेपत नाही रे इतकी, पिताय कशाला? पर्वती म्हणाला. जेवता जेवता असं बोलणं चाललं होतं. शंभू मात्र पुढं वाढलेलं खाली बघून खात होता. कोण काय बोलतंय याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याच्या पुढे नोकरीवर रुजू व्हायचा दिवस दिसत होता. सकाळी लवकर कसं निघायचं याचा तो विचार करत होता.
श्रोते हो, हा होता भिंगर या कादंबरीचा भाग 14वा, 15वा आणि शेवटचा भाग. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.